ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतची इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीमधील मित्र असलेल्या भाजपवरती गंभीर आरोप केलाय। एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी भाजप विरोधामध्ये रोष व्यक्त केला, ज्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप सत्तारांनी केलाय। केवळ एवढंच नव्हे तर एकेकाळच्या भाजपच्या मित्र राहिलेल्या ममता बॅनर्जींचं उदाहरण देत भविष्यामध्ये काळजी घेण्याचं आवाहन नेतृत्वाला केलंय। आता आमचा तर मुडकंच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर आमची जिल्हा परिषद गेली, अनेक वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते, तुमचीच शिवसेना अशी तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं। हा तर आमचीच बोलू लागलो ना मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडका तोडण्यात। आणि भाजपवरती आगपाखड करणाऱ्या अब्दुल सत्तारांवरती स्थानिक भाजप नेत्यांनी पलटवार केलाय। त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते। ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही त्याला मी जबाबदार नाही। आम्ही काय म्हणतो का आपलं नाही, तुम्ही स्वतःच तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही। आम्ही महापालिका जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही त्यांना युती करा म्हणून म्हटलं होतं, त्यांनी युती नाही केली। सन्माननीय सत्तार साहेब हे सध्या विसरू लागले की त्यांचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेऊ लागले सर्व। त्यांनी वेळीच ठिकाणावर यावं इतकंच आम्ही सगळे युतीचे मेंबर म्हणू शकतो। अब्दुल सत्तारांनी कामाची देवीची महंती सांगावी, किती हद्दपद आहे। तरी तर गोष्ट स्वतःच्याच दृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे। डोमकमळ कावळ्यांनी शाप द्यावा तसं आम्हाला त्यांनी शिकवलं। विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार सुरक्षित राहावा यासाठी सर्वच पक्ष खबरदारी घेतात। काल दुपारी भाजपनं भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 12 खासगी बसमधून मतदारांना अज्ञात स्थळी पाठवलं। भाजपनंतर काँग्रेसनं देखील त्यांचे मतदार रात्री उशिरा रवाना केले। मात्र काँग्रेस मतदारांनी आलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसवरून नाराजी व्यक्त केली। बस निम आराम दर्जाची नसून निम्न दर्जाची असल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे मतदार आणि उमेदवार असा वाद झाला आणि यानंतर उमेदवारांना सर्वच मतदारांना गोंदिया जिल्ह्यामधील कोहमारा इथं निम आराम दर्जाची ट्रॅव्हल्स बदलून मिळेल असं सांगितल्यावरती काही मतदार स्वतःच्या खासगी वाहनानं तर उर्वरित मतदार ट्रॅव्हल्सनं अज्ञात स्थळी रवाना झाले। अहिल्यानगरमध्ये एका उद्यानात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आलाय। गंगा उद्यानामध्ये संध्याकाळी काही महिलांनी नमाज पठण केलं, त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालाय। यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उद्यानात रामरक्षा आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप गंगा उद्यानामध्ये दाखल झाले। पोलिसांनी या घटनेचा तातडीनं तपास करून संबंधितांवरती कडक कारवाई करावी, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याचा बंदोबस्त करावा लागेल असं जगताप म्हणाले। तसंच असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी घडतील तिथं यापुढे वराह देवता पूजन केलं जाईल असा इशारा जगतापांनी दिलाय। शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसणार किंवा काही शंका तिला आली असेल, म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं। तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही, पण ती महिलाच आहे का हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही। त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटावून देश बचाव ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानमध्ये देखील तोच प्रकार समोर आला। मुंबईमध्ये हिंदी पत्रकार संघाच्या वर्षपूर्ती सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमांसह विविध क्षेत्रामधील मान्यवर उपस्थित होते। राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंदी मराठी असा वाद रंगलाय। हिंदी सक्तीच्या भूमिकेला मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षानं कडाडून विरोध केलेला होता। त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटमांनी हिंदीला विरोध करणाऱ्यांवरती टीका केली आहे। वैसे हिंदी के ऊपर राजनीति तो बहुत होती है और हिंदी का विरोध करना कुछ लोगों का फैशन है। कुछ लोगों के बच्चे फ्रेंच पढ़ते हैं, जर्मन भी पढ़ते हैं,
स्कूल में, कॉलेज में, लेकिन जब हिंदी का नाम आता है तो उन्हें परहेज होता है। इस प्रकार की दोगली, और मराठी में जिसे दुटप्पी कहते हैं, और हिंदी और मराठी दोनों में हम इसे ढोंगी भी कह सकते हैं, इस प्रकार की राजनीति कुछ लोग करते हैं। भाषाओं का विरोध करेंगे, भाषाएं नहीं पढ़ेंगे, भाषाओं पर विवाद करेंगे, तो इससे शायद किसी को वोट मिल जाएगा, किसी को कुर्सी मिल जाएगी, लेकिन देश का ज्ञान समाप्त हो जाएगा। देश के ज्ञान की ये जो परंपरा है, उस परंपरा को हम लोग अपने आने वाली पीढ़ियों तक नहीं पहुंचा पाएंगे। मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आधीच्या आश्वासनांची पूर्तता आणि आत्ताच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मराठा आरक्षण आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना एसटीच्या धर्तीवरती आता MRDC मध्ये देखील नोकरीचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय। सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी झालाय। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MRDC मध्ये अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज पुण्यात आंदोलन होणार आहे। नाफेडची कांदा खरेदी केवळ नाशिकपुरती मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांमध्ये देखील सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मवियाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे आणि सचिन अहिर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। पुणे नाशिक महामार्ग मंचरमध्ये सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनापूर्वी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवरती टीका केली आहे। नाफेड खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, कांद्यासाठी MSP रेंज निश्चित करावी, अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे। आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे। कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे। त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून, याची एक काळजी घेणं गरजेचं आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे। तसंच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती झालेल्या नुकसानाचा आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। सोबतच इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यामधील पेट्रोल आणि डिझेलचा साठा किती आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, याचाही आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आईचे 25 लाखाचे दागिने चोरी प्रकरणी मोलकर्णीला अटक करण्यात आली आहे। रशीद छाबरिया असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। आरोपी महिला 2020 पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कामध्ये होती आणि रवीना यांच्या आईची देखभाल करण्यासाठी घरामध्ये ये जा करत होती। घरामधील तिजोरी फोडून सोन्या हिऱ्याचे दागिने आणि 2 महागडी घड्याळं चोरी केल्याचा तिच्यावरती आरोप आहे। तर दागिने हरवल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली असता आरोपीनं सुरुवातीला आरोप फेटाळले, मात्र पोलीस तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली आहे। चोरीतील काही घड्याळं ही जप्त करण्यात आलेली असून उर्वरित दागिन्यांचा सध्या शोध सुरू आहे। आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांच्या दुकानांवरती धडक छापे टाकलेत। या कारवाईमध्ये 5 ठिकाणी तपासणी करून साधारण 19 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। यामध्ये गुटखा, पान मसाला, अप्रमाणित सुपारी, त्याचबरोबर संशयित अन्नपदार्थांचा समावेश आहे। काही आस्थापना विना परवाना व्यवसाय करत असल्याचं देखील उघड झालेलं असून अन्न आणि औषध प्रशासनानं अशा प्रकारच्या कारवाया पुढे देखील सुरू राहतील असा इशारा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।